पूर्वीची परंपरा मोडून विठ्ठल मूर्तीच्या अभिषेकावेळी आता चंद्रभागेच्या पाण्यात बाटली बंद गंगेचं पाणी मिसळवलं जात असल्याचा आरोप होतोय। या आरोपांवर काही भक्तांच्या आग्रहामुळे आपण तसं केल्याचा दावा पंढरपूर मंदिर समितीने केलाय। पाहूया। पंढरपूरच्या विठ्ठलाला आता चंद्रभागेच्या पाण्याबरोबरच गंगेच्या सीलबंद पाण्याने सुद्धा अभिषेक घातला जात असल्याचं समोर आलंय। पंढरपूर मंदिर समितीने कोणत्या अधिकाराने शेकडो वर्षांची परंपरा बदलली असा सवाल महर्षी वाल्मिकी संघाने पंढरपूर मंदिर समितीला विचारला। तर दुसरीकडे मागच्या 10 वर्षांपासून काही भाविक गंगेचं पाणी घेऊन येतात। त्यांची श्रद्धा म्हणून आम्ही चंद्रभागेच्या पाण्यात गंगेचं पाणी मिसळून अभिषेक घालतो असं उत्तर पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी दिलंय। मात्र जर उद्या गोदावरी, तापी, गिरणा, यमुना काठचे लोक जर असंच पाणी विठ्ठल मूर्तीच्या अभिषेकासाठी घेऊन आले तर पंढरपूर मंदिर समिती त्यांच्याही श्रद्धा म्हणून त्यानं अभिषेक घालणार का, या प्रश्नाचं उत्तर गहिनीनाथ महाराजांकडे नाहीये। पंढरपुरातल्या विठ्ठलाची मूर्ती संवेदनशील आहे। मध्यंतरी मूर्तीची झीज होत असल्याच्या कारणाने पुरातत्व विभागाने अभिषेकाचे नियमही घालून दिलेत। मात्र ते नियम नेमक्या कोणत्या भक्तांसाठी मोडले गेले याचं उत्तर मिळणं गरजेचं आहे। संरक्षित आणि प्राचीन स्मारक वा मूर्तींवर दुरुस्ती, अभिषेक किंवा रासायनिक उपचारांच्या आधी पुरातत्व खात्याची भली मोठी नियमावली आहे। अभिषेकासाठीच्या पाण्यात क्षारांसह कोणते घटक नसावेत याचेही निकष आहेत। साऱ्याच नद्या श्रद्धास्थान असलेल्या आहेत, तरी देवस्थळ ज्या नद्यांच्या काठी आहेत त्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। म्हणूनच जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, आणि माझी बहीण चंद्रभागा करीत असे पापभंगा, यांसारखे अभंग महाराष्ट्रातल्या संतांनी रचले। मात्र पंढरपूर मंदिर समितीने काही भाविकांच्या श्रद्धेचं नाव सांगून नवीन पायंडा सुरू केलाय। काही भाविक आपणास गंगा, पवित्र अशी गंगा आणून देत असतात, पण गंगा आणून दिल्यानंतर त्या भाविकेच्या श्रद्धानुसार आपण ती गंगा घालत असतो। पण मंदिरे समितीला सकळही तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, नुसतं डोळ्याने चंद्रभागा जरी बघितली तरी सर्व तीर्थांचं पुण्य मिळतं। आपण चंद्रभागेच्या पाण्यानंच श्री विठ्ठलास व माता रुक्मिणीस आपण अभिषेक करत असतो। जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, अशी ख्याती असणाऱ्या चंद्रभागेचं पाणी डावलून मंदिर समितीनं तमाम वारकरी भक्तांचा म्हणजे अपमान केलेला आहे। उत्तर प्रदेशवरनं ही शिळ्या पाण्यानं त्या विठ्ठलाला आंघोळ घातली जाते, पण चंद्रभागा पुढे वाहतीये, त्या पवित्र चंद्रभागेचं पाणी त्यांना घालायला आळस निर्माण होतोय। तुर्तास 3 महिन्यांपूर्वी वारीत पूजेसाठी वारकरी आणि मंत्री येणार म्हणून ज्या पंढरपुरातल्या रस्त्यांची डागडुजी झाली होती त्याच रस्त्यांवर कुणी पायी चालला तर त्याचा पाय मुरगळेल असे खड्डे पडलेत। भरपूर रोड खराब झाले, प्रत्येक ठिकाणचे रस्ते खराब झालेत, खड्डे भरपूर पडलेत। मी 2-3दा पडलोय गाडीवर बायकोला घेऊन। आमच्या नागरिकांचे हाल होत आहेत, भाविक यात्रा भरपूर येते त्यांचे भरपूर हाल आहेत, सगळ्या रोडला खड्डे झालेले। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।